2 दिवसापूर्वी ज्ञानेश महाराजांनी स्वामी समर्थांबद्दलची मुक्ताफळे उधळली, प्रभू रामचंद्रांबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल अक्कलकोटमधील स्वामी समर्थ देवस्थान, अन्नक्षेत्र, समाधी मठ, अक्कलकोटमधील इतर देवस्थाने, महंत, पुजारी, स्वामी भक्त आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ज्ञानेश महाराजांच्या विरोधात फिर्याद दिली, गुन्हाही दाखल झाला। पण प्रश्न इथे संपत नाही। ज्ञानेश महाराज ज्यावेळी बोलले त्या मंचावर या राज्याचे नेते शरद पवारही उपस्थित होते आणि शरद पवारांसारखे नेते ज्यावेळी मंचावर उपस्थित असतात त्यांच्यापुढे असे वक्तव्य केले जातात आणि पवार साहेबांकडून कुठलाही खुलासा, कुठलीही दिलगिरी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया अद्यापर्यंत व्यक्त करण्यात आलेली नाही। मला पवार साहेबांना माझा प्रश्न आहे, एक स्वामी भक्त म्हणून, एक अक्कलकोट या स्वामींच्या पुण्यभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून, पवार साहेब तुम्ही राज्याचे नेते आहात, एका पक्षाचे सर्वेसर्वा आहात आणि राजकारणात, समाजकारणात ज्या राज्यात आपण नेतृत्व करतो अशा ठिकाणी सगळ्यांच्या जाती धर्मांच्या श्रद्धेचं आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। पण आमच्या स्वामी भक्तांच्या असतील, हिंदूंच्या असतील भावना ज्या ज्ञानेश महाराजांनी दुखावल्या ह्याबाबत आपण अद्याप कुठली प्रतिक्रिया दिली नाही। माझं पवार साहेब तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही ह्याबाबत दिलगिरी व्यक्त करणार आहात का? त्याचा ज्ञानेश महाराजांचा निषेध कधी करणार आहात? आणि अशा बेअक्कल माणसासोबत परत स्टेज शेअरिंग करणार आहात का? ह्या बाबतीत खुलासा स्वामी भक्तांकडून आपल्याकडून अपेक्षित आहे। आणि पवार साहेब आपण जर ह्या बाबतीत कुठलाही खुलासा, प्रतिक्रिया नाही दिलात तर माझ्यासारख्या स्वामी भक्ताला, या देशातील लाखो स्वामी भक्तांना याची स्पष्टता येईल की महाराजांचा बोलविता धनी कोण आहे। मला पवार साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे, आपण आपली प्रतिक्रिया, दिलगिरी, आपल्या भावना लवकरात लवकर व्यक्त कराव्या, अन्यथा आम्ही समजून घेऊ की याचा बोलविता धनी कोण आहे आणि ह्याच्या पाठीमागे कोण असतील अशा लोकांचा, आपल्यासारख्या नेत्यांचाही या देशभरातील लाखो स्वामी भक्त निश्चित नोंद घेतील याची मला खात्री आहे।